नाशिक पूर्व मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली। त्यांनी आज शहरातील इंद्रकुंडापासून प्रचार रॅलीची सुरुवात केली आहे। यावेळी त्यांनी मतदारांच्या भेटी घेतल्यात। या प्रचार रॅली दरम्यान गणेश गीते यांचं महिलांनी औक्षण करत त्यांना विजयासाठी शुभेच्छा देखील दिल्यात। सर्वसामान्य मतदार पदाधिकारी यांनी गणेश गीते हे 50,000च्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास व्यक्त केला। आज या ठिकाणी पूर्व मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्री गणेश भाऊ गीते यांच्या प्रचारार्थ ही रॅलीचं नियोजन करण्यात आलं आहे आणि 2-3 दिवसापासून आम्ही या रॅलीमध्ये सारखं त्यांच्या बरोबर आहे। त्यांना भरघोस असा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय। ठिकाणी त्यांचं ऑप्शन होतंय आणि आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी गणेश भाऊ 100% निवडून आलेले आणि 50,000च्या लीडने ते निवडून आले येण्याची अशी शक्यता आम्हाला इथे वाटते। महाराष्ट्रात सध्या परिवर्तनाची लाट आहे। लोक या राजवटीला कंटाळलेले आहेत, लोकांचा विश्वास झालेला आहे आणि महाराष्ट्र महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वत्र निवडून येण्याची शक्यता वाढलेली आहे। पूर्व मतदारसंघातून गणेश गीते, मध्य नाशिक मतदारसंघातून वसंत गीते आणि सिडको पश्चिम मतदारसंघातून बडगुजर या उमेदवारांची विजयाची निश्चिती झालेली आहे। सर्वसामान्य जनता महाविकास आघाडी सोबत आहे। अनेक चांगल्या योजना महाविकास आघाडीने देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते नक्की पूर्ण होतील असा विश्वास आहे। तसेच महाराष्ट्रात सध्या परिवर्तनाची लाट सुरू आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेतृत्वात गोरगरीब जनतेचे प्रश्न सुटतील असंही यावेळी सांगण्यात आलंय। या प्रचार रॅली दरम्यान महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी वैभव घुगे।